मित्रांनो, मागच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं की आपण गुहागरला मुक्कामी होतो आणि मग सकाळी गुहागरहून निघून आपण वेळणेश्वराच्या मंदिरात गेलो, तिथं दर्शन घेतलं. तिथून पुढे मग आपण जयगडच्या दिशेने आलो. आता जयगडच्या जेटीतून प्रवास करून आपण पलीकडे आलोत आणि आता हा जयगड किल्ला एक्सप्लोअर करायला निघालोत. आता मागच्या व्हिडिओमध्येच कंटिन्यू केला असता तर तो व्हिडिओ खूप मोठा झाला असता, त्याच्यामुळे जयगड किल्ल्याचा हा सेपरेट व्हिडिओ बनवत आहे. नमस्कार मित्रांनो, या सिरीजमध्ये मी निघालो आहे कोकण ट्रिपवरती आणि सोलो ट्रिप असणार आहे. सोलो ड्राईव्ह पुण्यावरून निघून आपण अलिबागच्या दिशेने जाणार. अलिबागहून समुद्रमार्गे पकडून आपण थेट मालवण वेंगुर्ल्यापर्यंत जाणार. तिथून मग आपण रिटर्न कोल्हापूर मार्गे परत पुण्याला येणार. असा आपला कोकण ट्रिप असणार आहे. हा समोर दिसतोय जयगड किल्ला आणि या इकडेच आपण गाडी लावली आहे. वेगळी पार्किंग नाही आहे, हीच पार्किंग वाटतं. त्याच्यामुळे गाडी पार्किंगमध्ये लावून आता निघूया आतमध्ये, किल्ला एक्सप्लोअर करूया. आणि या इकडे एक स्टॉल आहे, थंड बिंड प्यायचं असेल तर साठी. मला वाटतं आपण येताना पिऊ थंड आता सध्या. चला आतमध्ये बघून येऊ किल्ला. या छोट्याशा दरवाज्यातून आत जाताच आपल्याला समोर 2 बुरुज पाहायला मिळतात, जे मुख्य प्रवेशद्वाराच्या इथे आहेत. या प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला 7-8 फूट खोलीचा खंदक पाहायला मिळतो. हा कातळ कोरीव खंदक असून तो पाण्याने भरण्यासाठी बनविलेला नाही, त्यामुळे तो कायमच कोरडा असतो. जयगडचा किल्ला हा पठारावरती आहे आणि हे पठार समुद्रात काहीसे आत घुसलेले असल्यामुळे याच्या तिन्ही बाजूंना सागराने घेरलेले आहे. जयगड किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून 200 फूट एवढी आहे. या साईडला मला वाटतं समुद्राचा व्ह्यू दिसत असेल, तो नंतर जाताना बघू. आणि आधी इकडे जाऊ. हे बघा, याची पण रचना अशीच आहे, म्हणजे इकडनं एंट्री केल्यानंतर लगेच दिसत नाही मेन दरवाजा, असा गोमुखी दरवाजा टाईप आहे. आणि हा आहे मेन दरवाजा, सिमेंटचा दिसतोय हा. या दरवाजावरती आपल्याला 2 कमल पुष्प कोरलेले पाहायला मिळतात. हे मला वाटतं नंतर हे केलं दिसतं, जीर्णोद्धार केल्यासारखं दिसते. हे सगळं सिमेंटचं स्ट्रक्चर जे आहे ते नंतर केलेलं आहे असं वाटतंय. याच्या आतमध्ये बघा, हे अजून आहेच, हे दगडांचं जे ओरिजिनल बांधकाम आहे, चिरांच्या दगडं. आणि हे व्हाईट बाहेरचं आहे ते सिमेंटचं. इथं खोबणे असायच्या, हे बघा इथं खोबणे. आणि इथं दरवाजा अडकवायला दरवाजा तर नाही आहे. प्रत्येक किल्ल्यावरती जसे पहाऱ्या करण्यासाठी देवड्या असतात, तसेच या किल्ल्यावरही प्रवेशद्वाराजवळ आपल्याला ह्या 2 देवड्या पाहायला मिळतात. हे बघा, मेन दरवाज्यातनं प्रवेश केला की मग आतमध्ये असं दिसतंय. 1578 ते 80च्या दरम्यान संगमेश्वराच्या नायकांनी किल्ल्याचा ताबा घेतला. पुढे आदिलशहाने अनेकदा किल्ला मिळवण्याचे प्रयत्न करूनही त्याला यश मिळाले नाही. पुढे 1695च्या दरम्यान हा किल्ला कान्होजी आंग्रे यांच्याकडे होता. 1818 या इंग्रज मराठा महायुद्धाच्या वेळी हा किल्ला सहजपणे इंग्रजांना मिळाला. महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा किल्ला म्हणून जयगड किल्ल्याची ओळख आहे. ओके, तर या इकडे बघा काहीतरी खोल्या दिसत आहेत खाली. कसल्या खोल्या आहेत बघूया. ओके, ऑलराईट. हा कदाचित अंबरखाना वगैरे असावा, म्हणजे इथं स्टोरेज करत असावे धान्य वगैरे, किंवा दारुगोळा. कदाचित दारुगोळाच असेल मला वाटतं, कारण ह्याच्यावरतीच बुरुज आहे. लागणारा बुरुजावरती लागणारा दारुगोळा वगैरे इथून सप्लाय होत असेल कदाचित. चला वरती जाऊ. बघा, या कोठारापासून या पायऱ्यांनी सरळ बुरुजावरती जाता येते, त्याच्यामुळेच इथून दारुगोळा पुरवणं सहज शक्य होत असे त्या काळी. आणि समोर जे दिसते ते आहे मुख्य बुरुजावरती असलेला नगरखाना. हा नगरखाना 2 मजली असल्याचं आपल्याला लांबूनच पाहिल्यावर कळतंय. आतमध्ये गेल्यावरती आपल्याला कळते की इथले बांधकाम नव्यानेच केलेले दिसते, त्यामुळे हे टाईल्स आणि असे आपल्याला पाहायला मिळतात. आणि हा तो 2 मजली नगरखाना असावा त्या काळचा. याचंही डागडुजीकरण केलं, त्याच्यामुळे बांधकाम नवं दिसतंय. ठीक आहे, चला या तटबंदीवरनं इकडनं असंच जाऊ.
आणि असं पूर्ण राऊंड मारून येऊ. हे बघा, हेच त्या खोल्या होत्या ज्याच्या खाली आपण होतो ना, याच्या खालीच त्या 3 खोल्या होत्या. म्हणजे हा पूर्ण इथून ते तिथपर्यंत हा पूर्ण स्टोरेजचा एरिया दारुगोळाच असावा जसं मी म्हटलं, कारण इथे सगळं बुरुज वगैरे आहेत वरतीच, तर तिथून दारुगोळा वरती बुरुजावरचं सप्लाय करायला सोपं जावं. आणि मेन इंटरेस्ट तिकडे आहे ना, म्हणजे शत्रूंवरती हल्ला वगैरे करायला काय असेल तर त्याच्यासाठी. तर हे दारुगोळ्याचंच कोठार समजूया आपण. तर या किल्ल्याच्या तटबंदीवरून आपल्याला गडाच्या बाहेर असलेला खंदक पाहायला मिळतो. तर हा कातळ कोरीव खंदक असून तो पाण्याने भरण्यासाठी बनवलेला नाही, त्यामुळे तो कायम कोरडा असतो. शत्रू तटाला येऊन भिडू नये म्हणून हा खंदक किल्ल्याभोवती खोदलेला आहे. म्हणजे सहसा इतकं किल्ल्यावरती येता येऊ नये अशी व्यवस्था असावी. इथं पाणी वगैरे त्यावेळेस असेल किंवा नसेल सांगता येत नाही. सगळे बुरुज आहेत. ते तिकडे बघा, ती कंपनी दिसते, कुठली तरी रिफायनरी दिसते मला. ती रिफायनरी आहे किंवा एनर्जी प्रोड्यूस करणारी कंपनी आहे. आणि वरतून बघा, हे एक खोली असावी किंवा रूम असाव्या त्या काळच्या पडलेत तिकडे. तर मित्रांनो, ही जी समोर 3 मजली इमारत दिसते आपल्याला, तो आहे वाडा किंवा राजवाडा. त्याला कान्होजी आंग्रे यांचा वाडा असे म्हणतात. जयगडाची बांधणी करताना त्याचा तट वारंवार ढासळत होता. त्याचे बांधकाम पक्के व्हावे म्हणून नरबळी द्यावा लागेल अशी लोकांची समजूत होती. तटबंदीच्या नरबळीसाठी जयबा तयार झाला. त्याला तटबंदीमध्ये जिवंत चिणून तटाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. जयबाच्या या त्यागपूर्ण बलिदानामुळे तटबंदी उभी राहिली म्हणून गडाचे नाव जयगड ठेवण्यात आले अशी कथा प्रसिद्ध आहे. हे बघा, ही तटबंदी ढासळलेली आहे, नाहीतर असं जाता आलं असतं. आता हे जाता येत नाही इकडं. खाली इथून उतरता येते का बघू. कसं बसं इतर उतरून आलो खाली. आणि चला आता पुढे त्या बुरुजावर जाऊया. या कसल्या तरी रूम्स दिसत आहेत. एका त्या काळच्या नाही आहेत, या अलीकडेच बांधलेलं दिसते काहीतरी. चला आता इथून वरती जाऊया. खूप अशा खड्या पायऱ्या आहेत, मग असे ढांग टाकावं लागते. या बुरुजावरच्या खिडक्या बघून तरी असं वाटतं की एकेकाळी हा बुरुज 3 मजली असावा. आणि हो, ही जी समोर आपल्याला दिसते ते आहे JSW स्टील कंपनी. आता या बुरुजावरून समुद्राचं दृश्य आपल्याला, अरबी समुद्राचं दृश्य आपल्याला दिसतं. त्याच्यावरून असं तरी वाटतं की बाबा या बुरुजावरनं समुद्रावरती लक्ष ठेवण्यात येतं. म्हणजे समुद्रातून कोणी शत्रू किंवा व्यापारासाठी येत असेल तर त्याच्यावरती नजर ठेवण्यासाठी हा बुरुज आहे. आणि कधी गरज पडलीच तर आक्रमण करण्यासाठी. आणि बघा, अशा प्रत्येक किल्ल्यावरती असे छोटे खाचा आपल्याला दिसतात, त्याच्यातून नाही का शत्रूवरती निशाणा साधता येतो, बंदुकीने म्हणा किंवा बाणाने वगैरे, आणि हल्ला करण्यासाठी, लक्ष्याने हल्ला करण्यासाठी. तिकडच्या माणसाला काही दिसत नाही इकडचं असं. तर समोर जे आपल्याला छोटंसं टॉवर दिसत आहे ते मला असं वाटतं की हे वॉच टॉवर असावं, जेणेकरून समुद्रावरती लक्ष ठेवावं आणि व्यापारी कोणी येत असेल तर त्यांच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी. ती जी कंपनी ना, ती आहे JSW स्टील कंपनी. त्याचा प्लांट आहे ॲक्च्युली तो. मी आता जस्ट गुगल मॅपवर बघितलं तर JSW स्टील प्लांट आहे. JSW आणखीन तिथे अलिबागच्या तिकडे पण आहे, आपल्याला येताना जे लागलं होतं तीच ती कंपनी. आणि बघा समुद्र दिसतोय. आपण तिकडनं आलो तसंच हे सगळे डोंगर पार करत. 1661 छत्रपती शिवाजी महाराजांनी राजापूर मोहीम आखली. त्यात त्यांनी संगमेश्वर परिसरातील अनेक ठिकाणी ताब्यात घेतली, त्यातीलच जयगड हा एक किल्ला. आणि बघा, ह्या बुरुजावरती भगवा झेंडा फडकतोय. या बुरुजावरतीच आपण ते बघा, आपण जेटीने तिकडनं आलो, त्या तिकडून इकडे. आणि जयगड फेरीबोट तिथे उतरल्यावर 2 किलोमीटरवरतीच हा किल्ला आहे.
तर हा एकतर खूपच छोटा किल्ला आहे, मोठा नाही आहे. आणि याचा मेन उपयोग तर मला तरी असं वाटतं की आता ही जयगड बंदर होतं, म्हणजे इथं व्यापारी मार्गावरती लक्ष ठेवण्यासाठी वगैरे किल्ला बांधला असावा, त्याच्यासाठीच याचा वापर केला असावा. आणि एक इथं मंदिर दिसतंय, एकमेव मंदिर या किल्ल्यावरती. इथे पण एक आहे छोटंसं मंदिर. आता लक्ष ठेवण्यासाठी म्हणजे कसं, आता बघा ह्या साईडला समुद्र आहे, इकडनं ती नदी आलेली आहे, नदी समुद्राला मिळते इकडं, नदीचा आणि समुद्राचा संगम इकडं. आणि ह्या साईडला पूर्ण समुद्र, म्हणजे इकडनं येणारा शत्रू असेल किंवा व्यापारी असतील त्यांच्यावरती नजर ठेवण्यासाठी आणि कर वसूलण्यासाठी थोडक्यात, त्याच्यासाठी ह्याचा किल्ल्याचा वापर केला असावा. तो एकच आता बुरुज राहिला त्या साईडला, ऑलमोस्ट सगळीकडे तेच आहे, काही नाही आहे. त्यामुळे तिकडं जाण्यापेक्षा मी म्हणतो इकडे खाली जाऊ, इकडून खाली उतरू, मंदिरात दर्शन घेऊ आणि बाहेर पडू. चला. खाली आल्यावरती हे समोर मंदिर आहे, चला मंदिरात जाऊन येऊ. इकडे जयगड किल्ल्याबद्दल पूर्ण माहिती. तर कान्होजी आंग्रेंच्या वाड्याच्या शेजारीच हे एक वास्तू दिसली मला. कदाचित हे पाण्याचं टाकं किंवा तळं असावं, पाण्याचं टाकं असावं. हा, हे पाण्याचं टाकंच, हे पाण्याचं टाकं असावं किल्ल्यावरचं. जरा खाली गॅप्स आहेत, म्हणजे इकडचं पाणी तिकडं, तिकडचं पाणी इकडं. आणि काय मला वाटतं हे जायला रस्ता इकडं इथपर्यंतच, म्हणजे इथपर्यंत पाणी असं काढायला वगैरे सोपं जावं म्हणण्यासाठी पायऱ्या गेलेल्या आहेत असं वाटते. तर मित्रांनो, ही आपल्याला समोर जी समाधी दिसते ती आहे जयबा नावाच्या व्यक्तीची समाधी, ज्याने किल्ल्याच्या बांधणीसाठी आपल्या जीवाचे बलिदान आहे. हा जयगड किल्ला 13व्या शतकात बांधलेला आहे, राजा भोज यांनी बांधला असं म्हणतात. नंतर 16व्या शतकात शिवाजी महाराजांनी जेव्हा इकडची मोहीम काढली होती तेव्हा हे जयगड आणि विजयगड हे 2 किल्ले जिंकून घेतले होते. चला आता किल्ल्याच्या बाहेर पडू. आणि इकडे काय, तर इकडे पण बघून काय, इकडं वरती पण एक बुरुज आहे, म्हणजे हा बुरुजाचा भाग इकडचा, हा इकडचा किल्ल्याचा बुरुज जो आपण जाऊन आलो. आणि इकडं मला वाटतं समुद्र दिसत असावा. ओके, तर या बघा इकडनं रस्ता एक जायला खाली, इकडून खाली जाण्यासाठी रस्ता. इकडनं कुठं जात असेल तर इकडं काही गाव असेल, वस्त्या दिसत आहेत, घरं दिसत आहेत इकडे या साईडला, हे बघा घरं दिसत आहेत. आणि पलीकडे समुद्र, म्हणजे तिकडे समुद्राकडे जाण्यासाठी हा रस्ता. मला वाटतं जे बोटीनं वगैरे येत असतील त्यावेळेस तर होड्या बोट तिकडं त्या साईडला लावून इकडनं वरती येत असेल, कारण आपण झालो तो गाड्यांसाठी रस्ता आहे. ॲक्च्युअलमध्ये रस्ता म्हटलं तर हाच समजायचा येण्यासाठी. कदाचित जे व्यापारी म्हणा किंवा व्हिजिटर लोक येत असतील त्यांच्यासाठी हा रस्ता असावा. तर असा आहे एकंदरीत जयगड किल्ला. छोटासाच आहे, जास्त वेळ नाही लागत फिरायला आणि जास्त काही नाही येतं, फक्त तटबंद राहिलेले आहेत. बाकी आतलं सगळं स्ट्रक्चर पडलेलं आहे, त्याच्यामुळं तेवढं काही नाही आहे. अर्ध्या तासात तुम्ही फिरू शकता हे किल्ला.
फक्त तटबंदीवरनं चालत चालत गेलात की पूर्ण किल्ला दिसतोच. चला आता इथून निघू बाहेर, थंड पिऊ आणि पुढे गणपतीपुळेच्या दिशेने निघू. इथे बघा थंड पिण्यासाठी आहे. बघू आता काय काय ते थंड काय आहे प्यायला. लिंबू सरबत आहे. ठीक आहे, एक लिंबू सरबत करा. ओके, इथं खूप ऊन लागतंय त्याच्यामुळे आपण आता लिंबू सरबत मागवले. लिंबू सरबत घेऊ. इथं बसायला पण व्यवस्था आहे, बसून पिऊन निवांत. लिंबू सरबत थंडगार. मस्त आहे. लिंबू सरबत पिऊन झाला, कोकम सरबत पण मागवलं. छान आहे. काय गेलं. चला आता जयगड किल्ला एक्सप्लोर करून आपण इथून निघूया आता गणपतीपुळेच्या दिशेने. गाडी काढू आणि डायरेक्ट आता गणपतीपुळे.